स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या किचन टिप्स. तुम्हाला जर एखादा पदार्थ नवीन करायचा असेल तर सगळ्यात आधी रेसिपी नीट वाचून घ्या. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य आहे का नाही याची काळजी करून घ्यायची. स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवायची. भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करायचा. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घालायचे. डाळ चांगली होण्यासाठी 2 ते 3 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवायची. स्वयंपाक करताना सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाजीची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते पाणी शिजण्यासाठी वेळ खूप कमी लागतो. भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2 ते 3 दिवसासाठी तयार करून ठेवा. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ खूप कमी लागतो. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याची कूट टाकणे सोपे जाते. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर ते संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचा टेक्स्चरच छान येईल. दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार करून ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर कुठलाही पदार्थ करणं सोपं जाईल. एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमधून वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. भात मोकळा होण्यासाठी त्यात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका. नूडल्स मोकळा होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यामध्ये निथळून थंड पाण्याखाली धरा. रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात 1-2 तास भिजत ठेवा. थंडीच्या दिवसामध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा. बटाटे लवकर उकडवण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. लिंबाचा रस व्यवस्थित निथळण्यासाठी लिंब काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा. मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही. कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत. शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांच्या पाण्याचा हात लावावा. वांग, दुधी अथवा कुठलीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे. दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा